नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. हा मग व्लॉग करायचा स्टार्टिंग करतो. ओंकार सॉफ्टी घ्यायला लागला. दरवेळेसारखं आम्ही डीमार्टला आलो आईस्क्रीम खातो. मग आज सॉफ्टी संपली होती मग आईस्क्रीम खायला लागला. तर ओंकारने घेतलं केलेले शॉपिंग पिझ्झा वगैरे करण्याचं. लवकर पिझ्झा येईलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. एवढं मोठं सामान घेतलंय 2000 रुपयाचं. 2000 रुपयाची नोट दिली ते 400 रुपये महागारी आले तर. पण बाकीचे आईस्क्रीम खायला लागला. आईस्क्रीम खायला काय घ्यायला घेतलं चिप्स घेतलं, चीज घेतलंय आणि प्रवीणचं लोणचं घेतलं. तर पिझ्झा बेस घेतले, तर चीज घेतलंय, इथं शेव घेतली, परत आईस्क्रीमसाठी मिल्क मेड घेतलंय. कुठं आहे मिल्क मेड? हां, तर ही मिल्क मेड आहे. आणि दूध पावडर एक घेतली. ओंकार घरी आईस्क्रीम बनवते आणि दुकानातल्यापेक्षा भारी. आणि हे आहे मिल्क पावडर. 25 रुपयाची बॅग असते ना, तर ती वाचवण्यासाठी आता दप्तर घेऊन आलो. त्यातच सगळं भरलंय. नाही बाकीचं सामान असते ते दरवेळेस डिक्कीत असते. माहिती आहे आम्हाला डीमार्टला जायचे दरवेळेस जास्त. दरवेळेस आम्हाला माहिती असते जास्त सामान होणार आहे, तरी पण आम्ही दरवेळेस आणत नव्हतो. कधी सुद्धा आणत नव्हतो. डीमार्ट हे ओंकार, हे डीमार्ट. गाडी इथं समोरच लावलेली आहे. आता ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. लवकर घरी तर ओंकार बोलला की जरा ते म्हणतो मी कधी ओंकार बोलत नाही कॅमेरा. पण आता माझ्यासोबत जाऊन थोडं कम्फर्टेबल व्हावं लागलं कॅमेरा. काय नाही व्हिडिओला लाईक काय नाही बघा ऐक. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब. चल लवकर. बाय बाय डीमार्ट. सामान घेऊन आला होता घरी. आईस्क्रीम सध्या मी आलोय ओंकारच्या. आणि ओंकार पिझ्झा बनवला. त्या तुम्ही बघितलं असाल की आम्ही डीमार्ट बनवून पिझ्झाचं बेस आणले होते ओंकारने. तर दाखवतो तुम्हाला पिझ्झा. चला करा पार्टी. वा, पिझ्झाची स्लाइस, मेयोनीज, टोमॅटो सॉस, पिझ्झा सॉस, हे 3 इंग्रेडियंट्स एकदम टाकायचे. पूर्ण एकदा बेसवर पसरायचे असे. खाली बटर लावलंय चिटकू नाही म्हणून. आणि या कढईमध्ये आणि व्हेजेस टाकून घ्यायचे त्याच्यावर. ओव्हनमध्ये डायरेक्ट टाकू शकतो. The next day. वेलकम बेबीचे हे झिरकते ना 50 बलून. पिंक 50 और व्हाईट 50. डेकोरेशनचं सामान घेतलं. आता कुठं जायचंय? खाली एक राहिलं, ग्लू राहिलं, चिकटपट्टी. तरी समोर जी आहे शाळा, भोसले हायस्कूल शाळा आहे ती आमची. मी इथं 12वी पर्यंत शिकलेलो आहे. तर मेन गेट आहे ती येत आहे आमच्या मुख्य. A few moments later. सध्या आम्ही आलो तर गायत्री सेंटरला. भेळ मागवली कारण रगडा कचोरी संपलेली आहे. तुला भेळच खायची, मला पण भेळच खायची. पुण्यात SPTची लय भारी मिळते. तर भेळ आली आता.